ज्या उत्तरावर प्रश्न केला जाऊ शकत नाही, ज्या उत्तरावर प्रश्न केला जाऊ शकत नाही, त्या उत्तरापेक्षा ज्या प्रश्नाला उत्तर नाही तो प्रश्न उत्तम असतो. आणि आज आपण एक असाच प्रश्न विचारूया, पवित्र आत्मा म्हणजे काय? बायबलमध्ये पवित्र आत्म्याला कधी व्यक्ती, कधी शक्ती, तर कधी देवाची उपस्थिती चित्रित केलं गेलं आहे. जर पवित्र आत्मा व्यक्ती आहे तर व्यक्ती तर किती, एक की अनेक? शक्ती तर कशी आणि उपस्थिती तर कुठे? मला जर कोणी विचारलं की कोणत्या विषयावर तुम्हाला प्रवचन न देणे आवडेल, तर मी नक्कीचपणे सांगेन की पवित्र आत्मा. कारण पिता म्हटल्यानंतर आपल्यापुढे एखाद्या बाबाचं चित्र उभं राहते. पुत्र म्हटल्यानंतर एखाद्या मुलाचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहते. आणि त्यामुळे पिता आणि पुत्र या दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो. परंतु पवित्र आत्मा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे कोणत्याही प्रकारचं चित्र उभं राहत नाही. त्यामुळे ह्या शब्दांचं उच्चारण केल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थही कळत नाही. मग पवित्र आत्मा काय आहे? व्यक्ती की शक्ती, की शक्ती की व्यक्ती, की व्यक्तीची शक्ती, की व्यक्तीची उपस्थिती? गोंधळ वाटला ना? होय, मनुष्य जेव्हा एखादं रहस्य जे बुद्धीने समजलं जाऊ शकत नाही ते समजण्याचा प्रयत्न करतो व शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. अनाकलनीयता, ज्याचे आकलन केले जाऊ शकत नाही, अनाकलनीयता देवत्वाचे अविभाज्य अंग आहे. Incomprehensibility is integral to the divinity. And when a human being tries to comprehend the incomprehensible, then the confusion prevails. पवित्र आत्मा एक रहस्य आहे जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. पवित्र आत्म्याशी बोलायचं असते, पवित्र आत्म्याविषयी बोलायचं नसते. आणि जर बोलायचं झालंच तर मौनतेची भाषा वापरायची असते. रहस्यामध्ये अज्ञानाचा काळोख आणि मौनता एकत्र असतात. अज्ञानाचा काळोख आपल्याला सांगतो की हे रहस्य तुम्ही समजू शकत नाही, आणि मौनता आपल्याला म्हणते की या रहस्याविषयी तुम्ही बोलू शकत नाहीत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की गणपतीची 100 नावं आहेत आणि अल्लाची 99 नावं आहेत. का? कारण देवाचं वर्णन एका नावाने केलं जाऊ शकत नाही, तर 100 नावंही कमी आहेत. देवाविषयी जितकं बोलाल, जितकं वर्णन तुम्ही कराल, तितकं कमी आहे. त्यामुळे कोणतेही रहस्य शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. आणि पवित्र आत्मा देव आहे. पवित्र आत्म्याचे वर्णन शब्दात केले जाऊ शकत नाही. पवित्र आत्म्याला अनुभवायचे असते, बुद्धीने समजायचे नसते. संत कबीर याने देवानुभवाला गुंगे का गुर म्हणजे मुक्याचं गूळ, एखाद्या मुक्याने गूळ खाल्यानंतर तो त्या चवेचा अनुभव लोकांना जसा सांगू शकत नाही,
तसा ज्याने देवानुभव घेतला आहे तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. संत कबीर पुढे म्हणतात की ज्याने देवानुभव घेतला आहे ते शब्दात व्यक्त करत नाहीत, आणि ज्याने देवानुभव घेतला नाही त्यांना कितीही शब्दात सांगितलं तरीही त्यांना कळणार नाही. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा अव्यक्त आहे आणि अव्यक्तीची अभिव्यक्ती निशब्दतेनेच केली जाऊ शकते. एकदा एका राजाने ऋषीला विचारलं की देव कोण आहे ते तू मला सांग. ऋषीने उत्तर दिलं नाही. राजाने पुन्हा प्रश्न विचारला तरीही ऋषीने उत्तर दिलं नाही. तेव्हा राजाचा संताप झाला आणि राजा म्हणाला, मी तुझा राजा आहे, मी तुझा जीवही घेऊ शकतो, मग तू माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही? त्यावर ऋषी म्हणाला, मी उत्तर देत आहे परंतु तुम्ही ऐकत नाहीत. उत्तर नाही हे देखील एक उत्तर आहे. तत्वज्ञानी लुडविग विटगेन्स्टाईन यांनी म्हटलं आहे, व्हॉट कॅनॉट बी अटर्ड इन वर्ड्स मस्ट बी कन्साइन्ड टू सायलन्स. जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही त्याविषयी मौन पाळलेलंच उत्तम. पवित्र आत्मा काय आहे, पवित्र आत्मा कोण आहे, या प्रश्नांना जरी उत्तर नसलं तरी पवित्र आत्मा आपल्या जीवनात काय करतो ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आहे. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये निरनिराळ्या भूमिका करत असतो. तो आपले संरक्षण करतो, आपले सांत्वन करतो, आपल्याकरिता मध्यस्थी करतो, आपली मदत करतो व आपल्याला पवित्रही करतो. त्यामुळे पवित्र आत्मा या प्रश्नाचे जरी उत्तर नसलं तरी पवित्र आत्मा आपल्या जीवनात काय करू शकतो ह्याचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळते. बायबलमध्ये पवित्र आत्म्याला बहुधा देवाची जीवन देणारी शक्ती मानलं आहे. जेव्हा देवाने मातीचा पुतळा बनवला तेव्हा त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला म्हणजेच जीवन प्राप्त झाले. आत्मा या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेतल्या आत्मन शब्दांतून होते, ज्याचा अर्थ आहे श्वास, आणि श्वास म्हणजेच जीवन. येशूने पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यावर फुंकर मारली आणि म्हटलं, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, म्हणजेच नवजीवनाचा स्वीकार करा. स्वर्गदूताने मरियेला संदेश दिला, त्यावेळेला पवित्र आत्मा तिच्यावर उतरला आणि ती गर्भवती झाली, म्हणजेच गर्भाला जीवनाचा अंकुर फुटला. आणि ही सृष्टीची निर्माण करणारी शक्ती सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी उपस्थित होती, असं बायबलच्या पहिल्या अध्यायात पहिल्या शब्दात लिहिलं गेलेलं आहे की देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ह्या जगात आल्यानंतर अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रती दिलेल्या आहेत. काहींनी त्याचा स्वीकार केला तर काहींनी त्याचा तिरस्कार केला. काहींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी त्याच्याकडे लक्षही दिले. काहींनी त्याला नाकारले आणि मार्था आणि मेरी सारख्या स्त्रियांनी त्याची उपस्थिती साजरीही केली. कोरिन्थीकरास पत्रात संत पौल लिहितात की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो. मग पवित्र आत्म्याच्या उपस्थितीची आपल्याला जाणीव आहे काय? आपण त्याचा स्वीकार करतो की तिरस्कार करतो? आपण त्याच्याकडे लक्ष देतो की दुर्लक्ष करतो? आपण पवित्र आत्म्याची उपस्थिती कशी साजरी करतो? हातामध्ये ग्लास घेऊन वाईन इज डिवाइन असं म्हणून
करतो की पवित्र आत्म्याचा गौरव म्हणून करत असतो? पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये निरनिराळ्या भूमिका निभावतो. आज स्वतःला प्रश्न विचारा की पवित्र आत्मा माझ्या जीवनात कोण आहे? संरक्षण करता आहे, सांत्वन करता आहे की मध्यस्थी करता आहे?